श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। घर, जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं आजच्या नवीन विषयाला सुरुवात करते। मैत्रिणींनो, सध्या अतिशय पवित्र असा आपला नवरात्रोत्सव सुरू आहे। आपण प्रत्येक जण आपापल्या शक्यतेनुसार, आपापल्या सामर्थ्यानुसार आपण आई भगवतीची, आपल्या कुलस्वामिनीची आपण सेवा उपासना करतोय। आणि यातले बरेच जण म्हणजे जवळपास आपण असं म्हणायला हरकत नाही की सगळे जण या नवरात्र काळामध्ये देवीच्या दर्शनाला मंदिरामध्ये जात असतो आपण। तर पण मंदिरामध्ये होतं काय की इतकी गर्दी असते की आपण जे काही ओटी वगैरे देवीला अर्पण करण्यासाठी, नैवेद्य प्रसाद वगैरे देवीला अर्पण करण्यासाठी आपण जे काही घेऊन गेलेलो असतो ते आपल्याला असं तिथे जाऊन घाई गडबडीमध्ये टाकून यावं लागतं। आणि त्यामुळे आपलं मानसिक समाधान सुद्धा होत नाही की आपण खरंच योग्यतेने देवीची ओटी व्यवस्थित भरली नाही। तिथे इतकी गर्दी असते या काळामध्ये, नवरात्र काळामध्ये देवीच्या मंदिरांमध्ये की आपल्याला काही ठिकाणी 1.5 2 तास आपल्याला रांगेमध्ये उभं राहून आपल्याला दर्शन घ्यावं लागतं। आणि अगदी आपण तिला अगदी डोळा भरून बघत पण नाही, तर आपली वेळ निघून चालली जाते आणि आपल्याला समोर ढकलल्या जातं। त्यात कोणाचा काही दोष नाही, पण कारण गर्दीच एवढी असते, प्रत्येकाला जर खूप वेळ द्यायचा म्हटला तर अशाने कोणाचंही दर्शन होणार नाही। तर आपण यावेळेस आपण जी ओटी नेलेली असते आपण कशी तरी घाई गडबडीमध्ये देवीला अर्पण करतो। तर याच गोष्टीवर म्हणजे याला उपाय ती आपण मंदिरामध्ये गर्दीमध्ये जी आपण देवीला ओटी देतो आहे ही खरोखर आपल्याकडनं व्यवस्थितपणे भरल्या जाते का, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? तर याच प्रश्नाचं उत्तर आणि याच समस्येचं उत्तर किंवा ही जी आपण मंदिरामध्ये ओटी देतो आहे, ओटी अर्पण करतो आहे देवीला, ही शांततेने आणि देवी तिचा स्वीकार कसा करेल, आपण कशा पद्धतीने ती ओटी अर्पण करायची असते ही आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर त्याआधी सगळ्यांना माझी विनंती आहे की जर तुम्ही पहिल्यांदा चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणारे असे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मला सहज पोहोचवता येतील। तर आपण बघतो आहोत की मंदिरामध्ये देवी, आपण जेव्हा देवीच्या मंदिरात जातो तेव्हा आपण देवीला ओटी अर्पण करतो। तर ती ओटी कशा पद्धतीने आपण अर्पण करायची गर्दीमध्ये की जेणेकरून ती खरोखर देवीला आपल्या म्हणजे आपण देवीपर्यंत ती पोहोचवू शकू। सर्वप्रथम देवीला ओटी का अर्पण करतात आपण हे बघून घेऊया। देवीला ओटी अर्पण करणं म्हणजे देवीला साडी, खण, नारळ अर्पण करणं, त्याचप्रमाणे सौभाग्याच्या वस्तू, तांदूळ, ह्या सगळ्या गोष्टी आपण ओटीमध्ये ठेवून आपण ती ओटी अर्पण करत असतो। तर देवीला ओटी अर्पण करणं म्हणजेच देवीच्या निर्गुण तत्वाला, देवीचे जे निर्गुण तत्व आहे त्या निर्गुण तत्वाला सगुण रूपात बोलवण्याचं, म्हणजे साडी चोळी देऊन तिला सगुण रूपात बोलवण्याचं, तिला आमंत्रित करण्याचं हे एक साधन आहे, ते म्हणजे ओटी भरणे। आणि ओटी भरण्यासाठी शक्यतो आपल्याला माहिती आहे आपण सुती साडीचा वापर करत असतो आणि सुती साडीचा वापर करायचा, त्यामध्ये सोनेरी दोरे असतील अशीच साडीची निवड करावी। शक्यतो नऊवारी साडीचा वापर करायचा असतो ओटी भरण्यासाठी। पण आपण जी ती ओटी अर्पण करतो किंवा आपल्या घटावर जी ओटी ठेवतो त्या ओटीचा योग्य तो वापर व्हावा। म्हणजे आपण जर आपण नऊवारी साडी घेतली तर आजकाल नऊवारी साडी घालणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण कमी झालेलं आहे, त्यामुळे आपण 6वारी साडी म्हणजे आपण जी नॉर्मल साडी नेसतो आपण ती साडी ओटीवर ठेवतो। पण ती साडी ओटीवर ठेवताना ती साडी शक्यतो सुती किंवा सोनेरी दोरे असलेली, सोनेरी दोऱ्यांचं विणकाम असलेली साडी ओटीमध्ये घ्यावी। याचं कारण असं की सुती साडीमुळे जे ब्रह्मांडामध्ये जे देवी तत्व आहे ते आकृष्ट करण्याची शक्ती या सुती साडीमध्ये आणि सोनेरी दोऱ्यांमध्ये असते, त्यामुळे ओटीसाठी शक्यतो याच साडीचा वापर करावा। आपण देवीला ओटी देतो आहे म्हणजे देवीच्या निर्गुण तत्वाला आपण सगुण तत्वामध्ये तिला आमंत्रित करतो आहे। आणि ओटी कशी भरायची, काय भरायची हे तर तुम्हाला सविस्तर कळणारच आहे। तर ओटी ही सहसा नवरात्रोत्सवामध्ये आपण जेव्हा मंदिरात जातो तेव्हा देवीची भरतो। तर आपल्याला करायचं काय आहे, कारण गर्दीमध्ये आपण जातो, घाई गडबडीत ती ओटी अशी ठेवतो आणि ती कसे तरी ती दिलं जातं, त्यातलं बरेच स्त्रियांकडून त्यातलं काही सामान खाली पडतं, त्यामुळे आपली अशी तारांबळ होऊ नये आणि
त्या ओटीचा योग्य तो मान सन्मान राखून देवीपर्यंत ती ओटी पोहोचावी, हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघतो आहे. तर आपल्याला करायचं काय आहे, समजा आज मला मंदिरात जायचं आहे, मला आज संध्याकाळी मंदिरात जायचं आहे आणि मला देवीला जाऊन ओटी अर्पण करायची आहे. तर काय करायचं आपल्याला की मंदिरात जायच्या आधी कमीत कमी 1 ते 1.5 तास आधी आपल्याला आपल्या देव्हाऱ्यावर एक छोटासा पाट ठेवून त्या पाटावर आपल्याला एक विड्याचं पान असेल तर ठीक, नसेल तरी एका तांदळाच्या राशीवर 1 रुपया आणि सुपारी ठेवून आपल्याला ज्या देवीच्या मंदिरात आपण चाललो आहे त्या देवीला स्मरून किंवा त्या देवीचं रूप मानून, त्या देवीचं प्रतीक मानून ती सुपारी आपल्याला त्या पाटावर ठेवायची आहे. तिचं हळदी कुंकू अक्षता फूल वगैरे अर्पण करून पूजन करायचं आहे आणि मनोभावे तिला प्रार्थना करायची आहे. आणि ती जी ओटी आपण मंदिरात नेणार आहोत ती ओटी त्या सुपारी जवळ म्हणजे ज्या देवीला तुम्ही ओटी अर्पण करायला चालले आहात त्या देवीचं प्रतीक मानून त्या सुपारीजवळ आपल्याला ती ओटी अर्पण करायची आहे. आता ओटी अर्पण करायची, ज्यावेळेस आपण ओटी अर्पण करतो त्यावेळेस ती ओटी अशी आपल्या छातीशी समांतर अशी धरून ओटी आणि छातीशी समांतर धरायची आणि आपली प्रार्थना करायची. तुम्ही ज्या देवीला ती ओटी अर्पण करणार आहे तिला प्रार्थना करायची की मी अमुक अमुक कार्यासाठी तुला ओटी अर्पण करते आहे. आणि ओटी अर्पण करताना 3 वेळेस ती ओटी तिथे टेकवायची आणि मग तिसऱ्यांदा ती कम्प्लिटली तिथे ठेवून द्यायची आणि तिला हात जोडून विनंती करायची की आई मी तुझ्या दर्शनाला येते आहे, मी तुझी ओटी इथे ओटीचा ही तिथे ओटी मी तुला इथे अर्पण केलेली आहे, तू हिचा स्वीकार कर. आणि मंदिरात जाऊन मी सहज ती ही तुला अर्पण करतच आहे, पण त्याआधी या ओटीची योग्य व्यवस्थितरित्या पूजा व्हावी, या योग्य तो मान ह्या ओटीला मिळावा आणि तुझ्यापर्यंत ही ओटी पोहोचावी यासाठी मी हे घरी पूजन केलेलं आहे. असं पूजन आपल्याला घरी करायचं आहे आणि कमीत कमी 10 ते 15 मिनिटं ती ओटी त्या सुपारी जवळ आपल्याला ठेवायची आहे, म्हणजे त्या देवीच्या प्रतीकासमोर आपल्याला ठेवायची आहे. आणि ती ओटी मग व्यवस्थितपणे पॅक करून आपल्याला मंदिरात जाऊन पुजाऱ्याजवळ, आपण जेव्हा दर्शन घेतो तेव्हा पुजाऱ्याजवळ अर्पण करून द्यायचं आहे. आणि मनोभावे फक्त देवीला आपल्या उघड्या डोळ्यांनी तिला मनोभावे बघून घ्यायचं आहे, तिला आपल्या डोळ्यांनी तिचं दर्शन घ्यायचं आहे. म्हणजे घाई गडबडीत आपल्याला अशी ओटी आपण भरायची नाही. ज्या पद्धतीने आता मी सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही नक्की भरा, तुम्हाला समाधान तर मिळेलच, पण जी त्या ओटीची पावित्र्यता राखायची ती पावित्र्यता राखली जाते, त्याचप्रमाणे देवीपर्यंत आपल्याला ती ओटी सहज पोहोचवली जाते. तर आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, समजला असेल. आणि हो, ओटी भरून झाल्यानंतर ते सुपारीचं काय करायचं, ती सुपारी काही नाही, तुम्ही अक्षता अर्पण करून तुम्ही ती सुपारी उचलून घ्यायची आणि तुम्ही ती दुसऱ्या कामाला सुद्धा वापरून घेऊ शकता. तर आशा करते तुम्हाला हा ओटीचा व्हिडिओ आवडला असेल. तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.